जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय, गौरानिताय, गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमां विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सगळ्यांचं स्वागत आहे। भगवद्गीता आपण मागच्या वेळी 7व्या अध्यायाचा 25वा श्लोक बघितलेला. कोण सांगू शकेल काय बघितलेलं आपण, काय शिकलेलो त्यातनं? हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. हा प्रभू, आपण 25व्या श्लोकात बघितलेलं की कसे भगवंत श्रीकृष्ण स्वतःला जे मूळ व्यक्ती आहेत त्यांच्यापासून झाकून ठेवतात आणि त्यांची जी योगमाया आहे त्या योगमायेद्वारे ते स्वतःला झाकून ठेवतात आणि आणि आपल्याला ते दूर ठेवतात आणि आपल्याला जे भक्त नाहीयेत त्यांना महामाया जी आहे ती झाकून ठेवते. हा, अशा प्रकारे ते मग सगळ्यांना रिव्हील करत नाहीत. मग योग माया कोणाला झाकून ठेवते? श्रीकृष्ण म्हणजे त्यांच्याद्वारे श्रीकृष्ण स्वतःला झाकून घेतात, त्यांना झाकत नाही, त्यांच्याद्वारे स्वतःला झाकून घेतात श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण झाकून घेतो स्वतःला का लपवतो स्वतःला?
लपवतात ते स्वतःला. झाकून घेणं आणि लपवणं वेगळं ना. झाकून घेणं म्हणजे कसं आहे की एका पातेल्यावरती आपण एक कापड घातलं तर कापडाने पातेल्याला झाकून ठेवलं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय तर कापड मोठं आहे, पातेलं छोटं आहे म्हणून कापड पातेल्याला झाकून ठेवू शकतो. हा. लपवणं तसं नसतं नाही. तो स्वतःहून स्वतःला लपवतोय आणि तो लपवतोय म्हणजे कसा, तर आपल्या दृष्टीपासनं त्या स्वतःला लपवतोय. तो कापड एवढं मोठं नाहीये. हा. म्हणजे ती योगमाया एवढी मोठी नाहीये की ती कृष्णाला झाकू शकते. बरोबर. तर हो. हे एक सूक्ष्म डिफरन्सेस आहेत पण हे समजणं खूप आवश्यक आहे. कारण अशा पर्स्पेक्टिव्हनी जर आपण विचार केला की बाबा कृष्णाला कोणी झाकू शकतंय, तर त्याचा अर्थ ग्रॅज्युअली मल्टिपल डिस्कशन्स नंतर असा निघू शकतो की कृष्ण झाकला जाऊ शकतो कोणत्या तरी गोष्टीमुळे. त्यामुळे ती कोणती तरी गोष्ट कृष्णापेक्षा मोठी, महान आहे, पॉवरफुल आहे. हं? पण कृष्णाने आपल्याला 7व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात सांगितलेलं आहे की तो या मायेचा करता करविता आहे. माया कृष्णाची सेवक आहे. तर सेवक कृष्णाला झाकू नाही शकत. मग योग माया तसं का करते ते? कारण की मूढ आणि अज्ञानी लोकांकरता कृष्ण भगवानांचं रूप हे विजिबल नसतं. कारण की त्या लेवल म्हणजे भक्ती करत नाही बेसिकली, राईट राईट लेवलची म्हणून. या मूढ आणि अज्ञानी लोकांना झाकणारं कोण आहे? महामाया आहे का योगमाया आहे? त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? अ, प्रभू तुम्ही सांगितलेलं की योगमाया जे आहे, म्हणजे असं मला कळलं, योगमाया अ, द्वारे ते स्वतःला लपवतात, पण ती एक ब्रिज पण असतो. त्या ब्रिजद्वारे हळूहळू श्रीकृष्ण स्वतःला रिव्हील करतात. म्हणजे जसं जसं आपण भक्तीच्या पुढे जाऊ, स्टार्टिंग फ्रॉम ज्ञानी, तर जसं जसं आपण पुढे जाऊ हळूहळू भक्तीमध्ये, तेव्हा ते स्वतःला हळूहळू रिव्हील करतात. तर जरी योगमायाने स्वतः म्हणजे त्याद्वारे स्वतःला लपवलं जरी असेल, पण तो एक ब्रिज पण क्रिएट करते योगमाया, जेणेकरून आपण भगवंतांच्या जवळ जवळ जाऊ, जसे जसे आपली भक्ती नाही, वाढत. ते ठीक आहे, ते ठीक आहे. पण लपवणं का करतं आणि म्हणजे काय करतात दोन्ही एकमेकां म्हणजे ही महामाया आणि योगमाया मधला प्रायमरी डिफरन्स काय आहे? जर प्रायमरी डिफरन्स त्याच्या दोघांमध्ये जर नसेल तर कृष्णाला दोन माया बनवण्याची गरजच काय होती? हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. अ, म्हणजे श्रीकृष्णाला समजा केवळ समर्पण किंवा भक्तीद्वारे जाणता येतं, म्हणजे तात्विक मानसिक कल्पना किंवा बौद्धिक तर्काद्वारे किंवा इंद्रियाद्वारे म्हणजे निरीक्षणाद्वारे जाणता येत नाही. म्हणजे आपण गेल्या वेळेला बघितलेलं तर जे श्रीकृष्णांचे रूप तात्पुरते किंवा भौतिक समजतात ते अज्ञानी किंवा मर्यादित समजुतीचे असतात. तर श्रीकृष्णाने एक सांगितलेलं नाहम प्रकाश सर्वस्य, म्हणजे मी सर्वांसाठी प्रकट होत नाही. ज्याप्रमाणे प्रकाश वस्तू दृश्य करतो आणि त्याच्या अभावात त्याच वस्तू अदृश्य होतात, त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचे दैवीय अस्तित्व बहुतेकांपासून लपलेलं आहे. तर योगमाया समावृत्त म्हणजे ते पूर्णपणे योगमायेद्वारे झाकलेले आहेत असं म्हणतात. पण मूढम नभिजानांती म्हणजे मूर्ख लोक श्रीकृष्णाला ओळखत नाहीत. हे लोक कृष्णाला अजन्मा किंवा अजम असं त्यांनी संबोधलेलं, आणि किंवा अव्ययम असं सुद्धा म्हटलेलं, म्हणजे म्हणून असे म्हणून समजू शकत नाहीत. तर जसं प्रश्नाचं म्हणजे उत्तर आपण ते नाहीये, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये ते. महामाया आणि योगमाया मधला डिफरन्स विचारतोय मी. तर हा तर महामाया जी आहे ही एका जीवाला, एका आत्म्याला कृष्णापासनं जास्तीत जास्त लांब ठेवायचा प्रयत्न करते. आणि योग माया जी आहे ती भक्ताला कृष्णाकडे जास्तीत जास्ती ओढायचा प्रयत्न करते. आणि ते ओढताना, कृष्णाकडे नेताना, जर कृष्णाचा जे असं म्हणजे जे सुप्रीम हे जे रूप आहे त्याचं, हे जर त्याच्यामध्ये येत असेल तर कृष्णाची ते रूप जे आहे त्याची महानता जी आहे ती योगमाया बाजूला सारते. म्हणजे कृष्णाला एका ऑर्डिनरी स्वरूपामध्ये आपल्या समोर आणते. जेणेकरून आपण कृष्णाशी एक
संबंध प्रस्थापित करू शकतो. जसं यशोदा मातेने कृष्णावरती प्रेम केलेलं, तोच कृष्ण जर का विश्वरूप घेऊन जर यशोदा मातेसमोर आला असता, तर यशोदा माता त्याप्रमाणे कृष्णावरती प्रेम करू शकली नसती. जेव्हा एकदा बलराम कृष्णाची कंप्लेंट करत करत यशोदा मातेकडे आलेला, सांगितलं कृष्णाने माती खाल्ली आहे म्हणून, आणि मी थांबवतोय त्याला तरी तो अजून अजून माती खातोय म्हणून. तर यशोदा माता वैतागली आणि आली कृष्णाकडे धावत धावत बघायला तो काय करतोय, आणि त्याला ओरडायला आली. त्यावेळी कृष्णाला ती बोलली की मला तू तोंड उघडून दाखव. त्यावेळी कृष्णाने तोंड उघडलं, तर त्याच्या तोंडामध्ये यशोदा मातेला संपूर्ण ब्रह्मांड दिसलं. ते ब्रह्मांड बघितल्यावरती ती चक्रावली आणि मूर्छित पडली ती. आणि काही क्षणानंतर मग कृष्णाने तिला जाग केलं, आणि ती तिच्या आणि परत योगमायेचा पडदा तिच्यावरती घातला, जेणेकरून ती विसरली की कृष्ण ऑर्डिनरी व्यक्ती नाहीये म्हणून. जेव्हा गर्गमुनी कृष्ण आणि बलरामांचं नामकरण करायला आलेले, त्यावेळी त्यांनी सांगितलेलं नंद महाराज आणि यशोदा मातेला की हे दोन्ही म्हणजे साधारण व्यक्ती नाही आहेत. ओके. तरी सुद्धा म्हणजे ते म्हणजे अक्षरशः साक्षात नारायण आहेत म्हणून ते बोललेले, आणि तुम्ही ह्यांची खूप काळजी घ्या वगैरे. तरी सुद्धा ते दोघे हे माहिती असून सुद्धा यशोदा माते कृष्णाच्या मागे काठी घेऊन धावलेली. नंद महाराज सुद्धा बोललेले नारद मुनींना की मला माहिती आहे तो ऑर्डिनरी व्यक्ती नाही, पण मी त्याचा बाप आहे. मी नाही त्याला शिस्त लावणार, मी नाही त्याला सरळ करणार, तो कोण करणार. हे ते बोलू नसते शकले, आणि ह्या प्रकारचं प्रेम करू नसते शकले, जर का तो आदरभाव त्यांच्या मनामध्ये कॉन्स्टंटली राहिला असता. हा आदरभाव काढण्याचं काम योगमाया करते. आणि महामाया, बिकॉज कृष्णापर्यंत जाण्याची इच्छा नसते लोकांना, त्यांना भौतिक गोष्टी जास्ती अट्रॅक्टिव्ह वाटतात, त्यामुळे भौतिक गोष्टींकडे जास्तीत जास्ती अट्रॅक्शन निर्माण व्हावं आणि कृष्णाबद्दल कमीत कमी ज्ञान असावं, हा प्रयत्न महामाया करत असते. आणि योगमाया एकदम विरुद्ध अर्थी काम करते. तर ह्या काही टेक्निकल गोष्टी आहेत. समजल्या ह्यात तुम्ही, तर तुम्हाला कृष्ण समजण्यामध्ये आणि कृष्णाच्या लीला समजण्यामध्ये, भगवद्गीता समजण्यामध्ये जास्ती फायदा होईल. हरे कृष्ण. तर आपण आज 7व्या अध्यायाचा 26वा श्लोक बघणार आहोत. तुम्ही तुम्ही जाणवलं असेल तुम्हाला की 26वा श्लोक, सॉरी, ह्या अध्यायापासून आपण जवळजवळ एक एक वर्स फक्त आपण प्रत्येक क्लासमध्ये घेत आहोत. हं. तर त्या मनाने असेल खूप वेळ 7वा अध्याय चाललाय असं तुम्हाला वाटू शकतं. पण हे श्लोक जे आहेत ना, हे कृष्णाला समजण्यामध्ये अतिशय इम्पॉर्टंट आणि फंडामेंटल आहेत ते. ह्यांना हे जर नीट समजले नाही ना, तर पुढची भगवद्गीता समजणं खूप डिफिकल्ट पडेल. पण ह्याच्या नंतरचे काही श्लोक आहेत जे आपण जरा एकेका क्लासमध्ये 2-2 वर्सेस करू आपण. हं? तर आता हा श्लोक तुम्हाला जर नीट समजला, तर तुम्ही कृष्णाला बऱ्यापैकी समजू शकलात असं आपण म्हणू शकू. असा हा श्लोक आहे. ओके. आणि जरी हा भगवद्गीतेच्या दृष्टीने टॉप 5 मध्ये जरी नाही आला श्लोक, तरी कृष्णाला समजण्याकरता हा श्लोकाचा भरपूर इम्पॉर्टन्स आहे. चला आपण बघूया हा श्लोक आता. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन, भविष्याणि च भूतानि माम तु वेद न कश्चन. अनुवाद. हरे कृष्णा. हरे हे कृष्ण. अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमान काळात घडत असणारे सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर काय झालंय आतापर्यंत 15व्या श्लोकापासून आता 25व्या श्लोकापर्यंत कृष्णाने काय सांगितलं आपल्याला? कोण कोण त्यांना शरणागत येत नाही, कोण कोण त्यांचं भजन चालू करतं आणि अल्टिमेटली शरण करतात. म्हणजे ज्ञानी शरणागतीच्या मार्गावरती असतो, आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी भजन चालू करतात
पण त्यांचं गरज असते, सेल्फिश असतं ते. आणि मग नंतर 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत देवता उपासकांबद्दल सांगितलंय की का हे उपासक देवतांची उपासना का करतात, देवता त्यांना काय देऊ शकतात, काय नाही देऊ शकत, कृष्ण काय रोल परफॉर्म करतो, ते जे फळ देतात देवता त्यांचं काय होतं वगैरे. आणि 24 आणि 25व्या श्लोकामध्ये कृष्णाने जे निर्विकार स्वरूपाचं, ब्रह्मस्वरूपाचं पूजन करतात त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि आता आधीच्या श्लोकामध्ये कृष्ण काय बोलला की योगमाया समावृत, म्हणजे योगमायेच्या पडद्याआड मी आहे. तर एका व्यक्तीला एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की बाबा, ही योगमाया इतकी स्ट्रॉंग आहे का की जिने कृष्णाला हाईड केलेलं आहे. तर मग कृष्ण काय बोलतोय ते ह्या श्लोकामध्ये आपण बघूया. तर ह्या श्लोकात कृष्ण सांगतोय की भूत, वर्तमान आणि भविष्य यांचं मला पूर्ण ज्ञान आहे. ओके. हे ह्याच्यामुळे काय होतंय की आपल्याला ह्याचे भगवानाचे 3 डेफिनिशन्स असतात: ओमनिसियंट, ओमनीपोटेंट आणि ओमनी प्रेझेंट. ओके. म्हणजे तो सर्व व्यापक आहे, हा सर्वज्ञ आहे आणि सर्वसमावेशक ना, काहीतरी तिसरा शब्द असा आहे, मी बघतो एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे काय की कृष्ण आपल्या इंद्रियांच्या पलीकडे आहे. आपल्या इंद्रियांना ज्या गोष्टी समजणार नाहीत त्याच्याही पलीकडे आहे कृष्ण. कृष्ण सर्वज्ञ आहे, म्हणजे असं काहीही नाही जे त्याला माहिती नाही. आणि तो सर्वोच्च आहे. तो त्याची श्रेष्ठता जी आहे ही ह्या श्लोकामुळे समजू शकतात. ओके. आता जेव्हा तो इथे बोलतो ना की समतीतानी, म्हणजे सगळ्यांचं असं कोणी नाहीये की जे त्याच्या आवाक्या बाहेरचं आहे. ओके. इकडे तो हे नाही बोलत आहे की मी फक्त म्हणजे ह्युमन बिईंग्सना किंवा प्राणी मात्रांना मी समजू शकतो, देवतांना समजू नाही शकत. तर ह्याच्यामध्ये पशु, प्राणी, पक्षी, जलचर वगैरे हे तर येतीलच, पण देवता पण येतील. ओके. आणि ह्याच्यामध्ये ब्रह्मदेव, महादेव वगैरे पण येतात, बाकीचे सगळे अवतार पण येतात ह्याच्यामध्ये. आणि आपण त्याबद्दल बोलू आपण जेव्हा श्रीमद भागवतम मध्ये ह्या श्लोकाबद्दल काय सांगितलं ते आपण बघू, म्हणजे कृष्णाबद्दल. तर योगमाया जी आहे ही भलेही कृष्णाला लपवते, तरी पण असं नाही की की कृष्णावरती तिने पडदा घातलेला आहे. म्हणजे योगमाया जर स्ट्रॉंग असती तरी म्हणजे कृष्णाच्या इच्छेव्यतिरिक्त ती, इच्छेशिवाय ती त्याच्यावरती पडदा घालू शकली असती. पण तसं नाहीये. तो बोलते की मला संपूर्ण सगळं माहिती आहे मला. त्यामुळे योगमाया ही सुद्धा कृष्णाच्या अंडर येते. योगमायाबद्दल पण कृष्णाला माहिती आहे. ठीक आहे? तर हे अजून एक गोष्ट आपल्याला शिकवता हा श्लोक, त्यामुळे कृष्ण काळ आहे. ओके. आपण 11व्या अध्यायामध्ये आणि 10व्या अध्यायामध्ये पण आपण ह्याबद्दल बघू आपण की कृष्ण बोलतो कालोस्मी अहम, मी काल आहे म्हणून. नंतर ह्याचा अर्थ काय की काल ह्याला जर आपण एक व्यक्ती म्हणून समजली तर ती व्यक्ती सुद्धा कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि आपण मागे बोलल्याप्रमाणे काल हे जे आहे ना, हे भौतिक जगाला कंट्रोल करतं. स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये टाइम नावाची गोष्टच नाहीये तिकडे. ठीक आहे. तर ह्या या श्लोकाचा सारांश बघून घेऊया. तो कृष्ण काय सांगतोय: सर्व प्राणी मात्र, सर्व घटना, सर्व परिस्थिती, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ याचं संपूर्ण ज्ञान कृष्णाला आहे. ओके. कृष्ण बोलतोय वेद अहम, वेद म्हणजे नॉलेज, मला या सगळ्यांचं नॉलेज आहे. ह्याच्यामध्येच कृष्णाची सर्वज्ञता दिसून येते. हा. ओमनी ओमनिसियंट म्हणजे सर्व काही त्याला नॉलेज आहे, सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे. हा त्याचा गुणधर्म ह्या श्लोकातनं आपल्याला दिसून येतो. ते 3 शब्द आहेत ना, ओमनिसियंट म्हणजे सर्वज्ञता, ओमनीपोटेंट म्हणजे सर्व शक्तिमान आणि ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्व व्यापक. हे 3 लक्षणं आहेत. पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा एक कृष्णाची अजून एक लक्षण आहे जे ह्या 3 शब्दांमध्ये कॅप्चर होत नाही, आणि आपण ते पण बघूया आपण. त्यामुळे अगदी सूक्ष्मातली सूक्ष्म कृती असो
जाणून बुजून करो किंवा अजाणतेपणी करो, ती सुद्धा कृष्णापासून लपून राहत नाही. आपण कधी कधी रस्त्यावरनं चालतो, चालताना आपल्याला दिसत पण नाही एवढी छोटी छोटी कीटकं असतात जी आपल्या कधी पायाखाली किंवा आपल्या चपलेखाली येतात, ते मरतात. त्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहितीच नसतं आपण हे केलंय. कधी कधी तर जर्म्स वगैरे जे असतात, ओके, ते आपल्याला दिसणार पण नाहीत, इतके छोटे असतात, पण त्यांचं सुद्धा आपल्याकडनं हत्या होते त्यांची. ते आपल्याला माहिती तर नसतं, जरी कोणी आपल्याला प्रूव्ह करून दाखवलं तरी आपल्याला कळणार नाही, पण ते सुद्धा कृष्णापासून लपून राहत नाही ते. त्यामुळे ही सूक्ष्म आपले साधे विचार, कृती तर दूरची गोष्ट, आपले विचार सुद्धा कृष्णापासून लपत नाहीत. आणि ह्या सूक्ष्मातल्या सूक्ष्मात कृती असो किंवा अतिशय महा काय अशा विश्व घटना असो, त्या कृष्णापासून त्याच्याबद्दलचं कसलंही नॉलेज कमी नाही पडत. सगळ्या प्रकारचं नॉलेज त्याला आहे. आणि हे ज्ञान म्हणजे असं सिक्वेन्शियल ज्ञान नाहीये की आता हे घडलं म्हणून पुढे काय घडणार आहे मला माहिती आहे, पण ते घडायच्या आधी त्याच्यानंतर काय घडणार आहे हे मला माहिती नाहीये. हे असं ज्ञान नाहीये. कृष्णाला म्हणजे अजून जेवढी पण ब्रह्मांड येणार आहेत त्यांच्यामध्ये काय होणार आहे तेही माहीत असेल त्याला. त्यामुळे हे सिक्वेन्शियल नॉन ज्ञान नाही, हे सगळं पॅरलल आहे, एका क्षणी त्याला सगळ्या ह्याचं कळून येतं. त्यामुळे आपण कधी कधी बोलतो ना, की बाबा कृष्णा अमुक एक घटना माझ्या आयुष्यामध्ये घडून दे, किंवा मला अमुक एक गोष्ट हवी आहे ज्याच्यामुळे मला जास्ती आनंद मिळणार आहे. ते का आपण बोलतो? कारण आत्ताची परिस्थितीच्या बेसिसवरती आपल्याला कशात आनंद आहे कशात दुःख आहे आपण ओळखतो. म्हणून आपल्याला ते दुःखाचं निवारण होण्यासाठी आपण अमुक एक गोष्ट मागतो कृष्णाकडे. पण ती गोष्ट कधी कधी कृष्ण देतो, कधी कधी नाही देत. आणि आपल्याला वाटतं, अरे तू कसा निर्दयी आहेस रे, मला एवढा ह्याचा त्रास होतोय पण मी मागतोय तरी देत नाही वगैरे, असे जे विचार येतात ना, त्यावेळी हे क्लिअर होतं की बिकॉज आपल्याला पुढे काय घडणार आहे, काय घडायला पाहिजे, आणि त्याच्याकरता ते घडण्याकरता माझ्या आयुष्यात ह्यावेळी काय गोष्ट माझ्या आयुष्यात यावी आणि काय नको यायला, त्याचं ज्ञान आपल्याला नसतं. आणि त्यामुळे आपण त्या गोष्टी मागतो, पण कृष्णाला हे माहिती आहे. त्यामुळे कृष्ण काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं हे त्यांनी ठरवलेलं असतं आपल्याला. त्यामुळे त्याला हे संपूर्ण ज्ञान असतं वर्तमान आणि भविष्याचं. म्हणून तो ठरवतो काय द्यायचं आणि काय न्यायचं काय नाही द्यायचं. तर आपण आपल्या मर्यादित ज्ञानावरती मर्यादित बुद्धीच्या आधारे आपण कृष्णाला एस्टिमेट करायचा प्रयत्न करतो आणि त्याला डायरेक्शन देतो की तू निर्दयी आहेस, तू जर निर्दयी नसशील तर मला हे दे, नाही तर मला हे नको देऊ वगैरे. हे आपण करायचा प्रयत्न करतो. ते किती चुकीचं आहे आता ह्याच्यावरनं कळून येतं आपल्याला. तर हे का होतं हे? तर आपण मायेच्या प्रभावाखाली असतो. त्यामुळे आपल्या मनात एक गैरसमज निर्माण होतो, त्याचं निराकरण कृष्ण आता करतोय. तर हे जे तीन प्रकारच्या लोकांबद्दल सांगितलं ना, अल्पमेधसाम, ऋतज्ञान आणि अबुद्धय, ज्यांना अजिबात बुद्धी नाही, हे जेवढं जेवढं जास्तीत जास्त मायेचं कव्हरिंग आपल्यावरती असतं, तेवढी तेवढी आपली बुद्धी कमी कमी होत जाते. हा. आणि मग आपण देवतांची उपासना करतो, किंवा आपण कृष्णाचं अस्तित्व नाकारतो, किंवा कृष्णाला आकार नाही असं समजतो. आणि ह्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मग आपण कृष्णाची उपासना करतो किंवा इतरांची उपासना करतो किंवा कृष्णाला नाकारतो आपण. तर हे सगळं का होतं? तर मायेचं आवरण जितकं स्ट्रॉंग तितकी बुद्धी कमी कमी होते. त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की जर मला माया अशी आवरण घालू शकते, तर मग ती कृष्णाला पण घालू शकते का? आणि कृष्ण तर बोललाय योग माया समावृत, म्हणजे कृष्णाला आवरण घालते ती. म्हणजेच काय, तर मग कृष्ण मायासारखाच ऑर्डिनरी आहे. तर कृष्ण इथे ते रेफ्यूट करतोय, इकडे तो सांगतोय नाही, मला संपूर्ण ज्ञान आहे, माझ्या ज्ञानाला कोणी अडथळा आणूच शकत नाही. कारण मला जो कोणी अडथळा आणू शकेल असा कोणी व्यक्ती अस्तित्वातच नाहीये. सगळंच्या सगळं माझ्या कंट्रोलमध्ये आहे. हरे कृष्ण. म्हणून कृष्ण बोलतोय की माम तू वेदन कश्चन, मी सगळ्यांना ओळखू शकतो पण मला कोणी ओळखू शकत नाही. हरे कृष्ण. तर आपण आधी टेक्निकली आधी बघण्याआधी आपण एक छोटी गोष्ट बघून घेऊया
की कृष्णाचं नॉलेज आणि कृष्णाची मेमरी आणि अर्जुन सारख्या व्यक्तींचं नॉलेज आणि अर्जुन सारख्या व्यक्तींची मेमरी आणि आपल्यासारखे लोक आणि आपल्यासारख्या लोकांची नॉलेज आणि मेमरी, ह्या गोष्टींमधला फरक बघून घेऊया. तर चौथ्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात कृष्ण काय बोललाय? तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या श्लोकामध्ये कृष्ण बोललेला की त्यांनी विवस्वानाला आधी गीता समजवलेली, शिकवलेली. विवस्वान कोण? कोण सांगेल? कोणाला माहिती विवस्वान म्हणजे कोण? सूर्यदेव. करेक्ट. तर विवस्वान म्हणजे सूर्यदेव. तर सूर्यदेव सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेला होता. महाराज कृष्ण तर आत्ता आत्ता 5,000 वर्षांपूर्वी आलेला आहे. तर आपल्याला असा जर प्रश्न निर्माण होऊ शकतो तो अर्जुनाला पण झाला. म्हणून अर्जुनाने विचारलं की बाबा कसं शक्य आहे, मी कसा विश्वास ठेवू की तू सूर्यदेवाला शिकवली म्हणून. त्यावेळी कृष्ण काय बोलला 5व्या श्लोकामध्ये? बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणी नत्वम वेत्थ परंतप. माझी आणि तुझी असे बरेच जन्मे झालेले आहेत, मला सर्व आठवतात पण तुला नाही आठवत. ओके. याच्यातनंच आपण समजू शकतो की कृष्णाची स्मृती काय आहे, कशी आहे ते. आणि अर्जुन सारखी व्यक्ती इतका उच्च लेवलचा आत्मा आहे आणि भक्त आहे, तरी सुद्धा अर्जुन विस्मरण होऊ शकतं त्याला. वेराज कृष्णाला तर शक्यच नाहीये. कृष्ण बोलतो मला सगळं भूत भविष्य आणि सगळं वर्तमान माहिती आहे. तर आता ह्याच्या कंपॅरिझन मध्ये आपण स्वतःची मेमरी बघू शकतो आपण. हम्म. आपल्याला जर कोणी विचारलं की बाबा 2 आठवड्यापूर्वी तुम्ही काय जेवलात, तर ते सुद्धा आपल्याला आठवणार नाही. कोण, काय व्यक्ती काय बोलली, कशी वागली, काय केलं त्यांनी, आपण काय केलं, हे सुद्धा आपल्याला आठवत नाहीत. 2 आठवडे तर दूरची गोष्ट, 4 दिवस आधी सुद्धा झालेल्या गोष्टी आपल्याला नीट आठवत नाहीत आपल्याला. हम्म. आणि तरी सुद्धा अशा इनॲबिलिटी असल्यामुळे, लिमिटेशन्स असताना सुद्धा लोकांना वाटतं की ते कृष्णाला चॅलेंज करू शकतील. हम्म. असेल देव त्यांनी माझ्या समोर यावं. तर अशा प्रकारचे स्टेटमेंट्स येतात लोकांकडून. तर कृष्ण इथे काय करतोय? कन्फर्म करतोय की त्याला सगळं माहित आहे. 13व्या श्लोकामध्ये कृष्ण बोललाय मामेभ्य परम अव्ययम, की हे सगळं जे आहे ते मला ओळखू शकत नाही. माझं परम आणि अव्ययी असं जे स्वरूप आहे ते मला कोणी ओळखू शकत नाही. का? तर ते आपल्या इंद्रियांच्या कपॅसिटीच्या बाहेर आहेत ते. आपण, आपलं शरीर, आपली बुद्धी, आपली स्मरणशक्ती, ह्या सगळ्यांचा नाश होतं. ते अविनाशी आहेत कृष्ण. त्यामुळे त्यांची स्मृती जी आहे ती नुसती टाइमच्या दृष्टीने अनलिमिटेड आहे असं नाही, पण ती अचूक आहे. ती ती कधी भौतिक प्रभावांनी कमी जास्ती होत नाही ती. हम्म. आता जेव्हा कृष्ण बोलतं माम तू वेदन कश्चन, तर तो काय बोलतोय की मला कोणी ओळखू शकत नाही. तर आता जेव्हा आपल्याला कळतं की आपल्या स्मरणशक्तीचे लिमिटेशन्स काय आहेत, तर मग आपल्याला माम तू वेदन कश्चन ह्या जो हे वाक्य जे आहे ते समजू शकतो आपण. ठीक आहे. तर कृष्णाच्या ज्ञानाची जी व्याप्ती आहे ती ओळखणं सुद्धा आपल्या क्षमतेच्या पलीकडे आहे. ठीक आहे. कृष्ण त्याचं जे खरं स्वरूप आहे ते आपल्यापासून लपवतात. त्यामुळे आपल्याला त्याला ओळखता येत नाही. त्यामुळे आपण त्याला तो सर्वोच्च परमेश्वर, सर्वोत्तम, म्हणजे त्याच्या इक्वल पण आणि त्याच्या अभाव पण कोणी नाही आहे, हे आपण ओळखू शकत नाही, समजू शकत नाही, पाहू शकत नाही आपण. आणि ही अज्ञानता जी असते ही आपलं काय होते, आपलं जे मन वगैरे सगळं जे असतं हे भौतिक आहे. भौतिक कोणतीही गोष्ट, कोणत्याही प्रकारचं जी भौतिक गोष्ट आहे त्याद्वारे आध्यात्मिक कोणतीही गोष्ट आपण समजू शकत नाही. आपलं मन सुद्धा भौतिक आहेत, आपले इंद्रिय सुद्धा भौतिक आहेत. तर मन, इंद्रिय, बुद्धी ह्यांच्या मदतीने जर का आपण आध्यात्मिक सर्वोच्चता ज्याच्याकडे आहे तो कृष्ण कसा ओळखू शकेल? हं. तर म्हणजे आपण जर ते सुपरलेटिव्ह मॅनरमध्ये कंपॅरिझन करायचं ठरवलं ना, तर बेस्ट ऑफ द बेस्ट मटेरियल जे आहे त्याच्यातनं लीस्ट ऑफ द लिस्ट आध्यात्मिक पण आपण समजू शकणार नाही.
तर आता इमॅजिन करा, जो एकदम सुप्रीम आध्यात्मिक आहे तो कसा कृष्ण आपल्याला आपण त्याला समजू शकू आणि ओळखू शकू. आणि हे का होतंय, तर अविद्या, अज्ञान, अविद्येमुळे आपलं जे ज्ञान असतं ते झाकलं जातंय, मायेमुळे झाकलं जातंय. त्यामुळे कृष्णाला समजणं डिफिकल्ट बनतं मग आपल्याला. हं. आणि तर कृष्ण हा अ, सगळं काही ज्ञात असल्यामुळे, सगळं त्याची स्मरणशक्ती असल्यामुळे तो साक्षी पण आहे आपल्या सगळ्या गोष्टींचा. आपण काय केलंय हे त्याच्यापासून कधी लपू शकत नाही. परमात्मा म्हणून आपल्या हृदयात स्थित आहे, त्यामुळे तो सगळ्या प्राणीमात्रांच्या सगळ्या कृती, सगळे कर्म, सगळे विचार हे संपूर्णपणे त्याला माहिती आहेत आणि त्याला लक्षातही राहतात त्याला. हे सत्व, रज आणि तमोगुणामुळे आपली बुद्धी मंद झालेली, आपलं ज्ञान मंद झालेलं आहे. पण त्याच्यावरती त्यांचा प्रभाव कृष्णावरती काही नाहीये. बर, आता एक असाच प्रश्न निर्माण होऊ शकतो, एकाच वेळी कृष्ण सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान कसा असू शकतो? हं? तर हा प्रश्न आधी नीट समजून घेऊया आपण. तर 15व्या अध्यायात 15व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतोय, मत्तः स्मृतीर ज्ञानम अपोहनम च. माझ्यामुळे स्मृती, ज्ञान आणि विस्मृती हे लोकांना मिळतं. म्हणजेच काय, तर काय लक्षात ठेवायचं, काय लक्षात राहायला पाहिजे, काय लक्षात नाही राहायला पाहिजे, हे पण कृष्ण ठरवतो. ज्ञान सुद्धा कृष्णामुळे येतं आपल्याकडे. म्हणजेच काय, तर कृष्णाबद्दलचं ज्ञान सुद्धा आपल्याला कृष्णामुळेच मिळतं. ओके. तर आता कृष्णाबद्दलचं जे चुकीचं ज्ञान आहे ते सुद्धा कृष्णामुळेच आपल्याकडे येतं. हं? त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संशय जेव्हा येतात ना कृष्णाबद्दल, त्यावेळी ते संशय सुद्धा मनामध्ये कृष्णच आणतं. हे समजायला थोडं इनिशियली डिफिकल्ट जाईल, पण ते संशय त्यांच्या मनात पेरल्यामुळेच कृष्णापासून त्यांना हळूहळू लांब जाता येतं. जी त्यांची मूलभूत इच्छा असते, की त्यांना कृष्णाकडे शरण व्हायचं नसतं, त्यांना मायेकडे शरण व्हायचं असतं. पण कृष्णाच्या ज्ञानामुळे ते मायेकडे त्यांना जायला जमत नाही. म्हणून कृष्ण त्यांना सपोर्ट देतोय, त्यांना हेल्प करतोय, की तुम्हाला माझ्यापासून लांब जायचं ना, ठीक आहे, तर मी दोरीची जी गाठ जी बांधलेली तुमच्या आणि माझ्यामध्ये, ते मी हळूहळू सैल करायला चालू करतो. म्हणजे तुम्हाला माझ्यापासून लांब जाता येईल आणि तुम्हाला जे एन्जॉय करायचंय माझ्याशिवाय, ते तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि त्याच्याकरता हे संशय कृष्ण आपल्या मनामध्ये, म्हणजे अशा लोकांच्या मनामध्ये मुद्दामून पेरत असतो तो. तर हे संशयवादीनं असा एक युक्तिवाद करतात, की सर्वज्ञता आणि सर्व शक्तिमत्ता हे गुणधर्म जे आहेत ना, हे परस्पर विरोधी आहेत. म्हणजे काय, तर ईश्वर हे एका वेळी दोन्ही गुणधर्म धारण करू शकत नाही. त्यांचं मत काय आहे, की ईश्वर म्हणजे कृष्णाला जर भविष्यकाळ माहिती असेल, तर म्हणजे तो बदलू शकणार नाही. म्हणजेच काय, की त्याची सर्व शक्तिमत्ता नाहीये त्याच्याकडे. आणि जर का त्याला भविष्य तो बदलू शकत असेल, म्हणजेच त्याला तो पूर्णपणे माहीत नाहीये. म्हणजेच त्याला तो सर्वज्ञ नाहीये, कारण त्याला ते संपूर्णपणे भविष्य माहीत नाहीये. आपण असा अँगलनी विचार करा, की एखाद्या व्यक्तीला जर का पुढे काही घडणार आहे हे माहीत आहे, तर तो ते चेंज नाही करू शकत. बरोबर. आपल्याकडे जे भविष्यवेत्ते असतात ते लोक काय सांगतात, की बाबा अमुक एक गोष्ट घडणार आहे, पण तुम्ही चेंज करू शकाल का? नाही, ते मला नाही चेंज करता येणार. ओके. पण म्हणजेच काय, ज्याला जे माहित आहे होणार आहे तो ते चेंज नाही करू शकत. आणि जर का चेंज करू शकत असेल तर त्याला कसं माहिती की काय घडणार आहे? तर हा एक कॉन्ट्राडिक्टरी असा स्टेटमेंट आहे. तर मग तो बोलतात, लोक बोलतात, की सर्वज्ञता आणि सर्वशक्तिमत्ता हे परस्पर विरोधी गुणधर्म आहेत. ज्या व्यक्तीला माहिती आहे काय घडणार आहे तो ते बदलू नाही शकत,
आणि जर का तो बदलू शकत असेल तर त्याला कसं माहिती की काय घडणार आहे? तर असं आहे. तर मग कृष्ण काय बोलतोय की मला दोन्ही माहिती आहे. मी सर्व शक्तिमान पण आहे आणि सर्वज्ञ पण आहे. पास्ट प्रेझेंट फ्युचर मला माहिती आहे. मग हे कॉन्ट्रॅडिक्टरी गुण कृष्णामध्ये कसे असू शकतात? तर आपल्याला आपण काही गोष्टी आपल्याला हे फंडामेंटली समजून घेतल्या पाहिजेत की हे कृष्णाचे स्वरूप जे आहे ना ते अ, ते आपण आपल्या भौतिक गुणांच्या भौतिक स्वरूपाशी त्याचं कंपॅरिझन करतोय आपण. हा, त्याचे जे गुणधर्म आहेत ते आपल्यासारखे जड प्रकृती किंवा मर्यादित नाही आहेत ते, तर ते संपूर्णपणे स्पिरिच्युअल आहेत आणि त्याच्या मागे एक पर्पज पण आहे एक. ओके. तर एक छोटंसं उदाहरण घ्यायचं झालं तर एक व्यक्ती खूप उंच असेल, असा विचार करा की 7 फुटी व्यक्ती आहे. तर उंची जास्ती असल्यामुळे काही त्याला फायदे पण असतात आणि काही काही गोष्टींमध्ये त्याला त्रास पण होऊ शकतो. पण म्हणजेच परस्पर विरोधी गुण असू शकतात एका व्यक्तीमध्ये. हम्म. तर सगळ्यात मोठी गोष्ट समजण्यासारखी अशी आहे की आपण मागे बोलल्याप्रमाणे कृष्णाचे 3 गोष्टी आपण बोललो: सर्वव्यापक, सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ. हा. पण त्याच्या व्यतिरिक्त चौथी अशी एक क्वालिटी आहे जी कृष्णामध्ये आहे, जी अशी म्हणजे इझिली डिफाईन केलेली नाही आहे. ती म्हणजे तो सर्व करुणामय आहे, सर्व प्रेमळ आहे तो. त्यामुळे जर का त्याची सर्वज्ञता आणि सर्व शक्तिमत्ता ही जर अशी एक यांत्रिक गोष्ट असती ना, मेकॅनिकल गोष्ट असती, तर मग आपल्याला ते वाटू शकलं असतं की बाबा हे पण करू शकतो आणि ते पण करू शकतोय, मग दोन्ही कशा करू शकतोय, मग ते कॉन्ट्रॅडिक्टरी झालं असतं. मी काही वर्षांपूर्वी एक आर्टिकल वाचलेला, एका ऑब्वियसली म्हणजे नास्तिक व्यक्तींनी लिहिलेला. तर त्यांनी लिहिलेलं की देव ओमनीपोटेंट आहे. तर तर तो एखादा अशी गोष्ट बनवू शकतो का जी तो स्वतः सुद्धा त्याचा नाश करू शकणार नाही? ओके. म्हणजे काय झालं की आता एकाच स्टेटमेंटमध्ये त्यांनी दोन्ही गोष्टी अचीव करायचा प्रयत्न केलाय की देव जर का अशी गोष्ट बनवू शकला नाही ज्याचा तो नाश करू शकत नाही, तर मग तो बनवू शकला नाही म्हणून तो देव सर्वशक्तिमान नाहीये. आणि त्यांनी अशी एखादी गोष्ट बनवली ज्याचा तो स्वतः सुद्धा नाश करू शकणार नाही, तर बिकॉज तो स्वतः त्याचा नाश करू शकत नाही म्हणून तो सर्वशक्तिमान नाहीये. म्हणजे भौतिक बुद्धी वापरून त्यांनी असा एक वाक्य तयार केलंय ज्याच्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारे कृष्णाला किंवा देवाला सर्वशक्तिमान नाहीये असं प्रूव्ह करता यावं. आता जेव्हा आपण भौतिक गोष्टींचा वापर करतो, भौतिक बुद्धीचा वापर करतो, त्यावेळी आपल्याला वाटतं की ही आर्ग्युमेंट अनडिफिटेबल आहे म्हणून. पण जेव्हा आपण त्याच्या पलीकडे जाऊन कृष्णाची कॅपॅबिलिटीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपल्याला कळतं की कृष्ण हे इझिली ॲड्रेस करू शकतो. आणि हे मी मागे कोणत्या तरी एका लेक्चरमध्ये बोललेलो, पण कोणाला आठवतंय ह्याचं उत्तर काय आहे? बरं, बोलू आपण ह्याबद्दल. तुम्ही थोडा विचार करा. हं? हे हे कृष्ण कसं डिफीट करू शकतो या आर्ग्युमेंटला ते? तर तर कृष्ण काय करतो इथे, जेव्हा त्याची जी ही सर्वज्ञता आहे आणि सर्व शक्तिमत्ता आहे, ही आपण त्याच्यावरती जास्तीत जास्ती प्रेम कसं करू शकू, तो ह्या कारणांकरता वापरतो. त्यामुळे जेव्हा तो स्वतःच्या लीला प्रदर्शन करतो, त्यावेळी त्याचे हे दोन्ही गुणधर्म जे आहेत, तो त्याची ज्या प्रकारे जेव्हा जशी गरज आहे त्याप्रमाणे तो प्रकट करतो किंवा त्याप्रमाणे तो गुप्त ठेवतो तो. तर आता आपण त्याला प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये बघून घेऊया. ही थिअरी झाली आतापर्यंत. तर कृष्णाला आपण लीलाधाम म्हणतो. धाम म्हणजे जिकडे राहतात, म्हणजे लीला कृष्णाच्या आहेत, की लीला जे आहेत ते कृष्णामध्ये आहेत सगळ्या. म्हणजे कृष्ण त्याचं सगळ्याचं प्रदर्शन करतो. ठीक आहे. सगळ्या ज्या दैवी लीला होतात त्यांचा तो आश्रयस्थान आहे कृष्ण. ठीक आहे. त्याची प्रत्येक कृती जी आहे ती काही ना काही कारणास्तव त्यांनी ती प्रदर्शन करत असतो तो. आणि त्याचं जास्तीत जास्त जी कृती असते
ते भक्तांबरोबर प्रेमाचं एक नातं असतं आणि ते जे रिलेशनशिप आहे त्याचा जे संबंध आहे तो आदान प्रदान करण्याकरता तो त्याचा वापर करत असतो त्याचा. त्यामुळे तो काय करतो की ह्या लीला जो प्रदर्शन करतो त्या लीलांमध्ये जर का त्याची सर्वज्ञता आणि सर्व शक्तिमत्ता ही जर त्या लीलांमध्ये जर अडथळा निर्माण करत असेल तर तो त्यांचा प्रदर्शन करतो किंवा तो प्रदर्शन करत नाही. ते जाणून बुजून तो आपल्यापासून तो लपवून ठेवतो किंवा आपल्या समोर तो आणतो. ज्याच्यामुळे काय होतं त्याची जी लीला आहे एक ती सहज आहे ती जाणवतं आणि त्याच्यामधली एक प्रामाणिकता पण असते ती पण टिकून राहते. आता आपण एक्झाम्पल बघूया. आता यशोदा मातेनी जेव्हा कृष्णावरती ती रागावली का आता कृष्णानी सगळ्या लोणी भरलेल्या सगळ्या मडके फोडली त्यातलं लोणी खाल्लं सगळं त्यांनी फ्लोअरवरती सांडवलेलं मित्रांना दिलं माकडांना दिलं आणि तो पळून जायच्या मार्गावरती होता. त्याला कळलेलं की आता यशोदा माता चिडणार आणि जेव्हा त्यांनी यशोदा मातेचं असं स्वरूप बघितलं की ती चिडलेली आहे आणि हातात काठी घेऊन उभी आहे तर पहिलं म्हणजे त्यांनी अंगणामध्ये धाव ठोकली तिकडे. ओके. तर आता आणि अंगणामध्ये धाव ठोकली नंतर यशोदा माता त्याच्या मागे 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 पळत होती आणि शेवटी तिने त्याला पकडलं. पकडलं आणि त्याला मारणार तितक्यात त्यांनी रडणं चालू केलं. त्याची रडणारी ते अवस्था बघितल्यावरती यशोदा मातेला दया आली त्याची आणि नंतर ती बोलली की पण तुला शिक्षा तर देणार मी आणि त्याला भरपूर वेळ आपली जी उखळ असते त्या उखळीला दोरीने बांधून ठेवलं त्याला. आता एखाद्या मुलाला जर आपण विचारलं 4 वर्षाचा असो 6 वर्षाचा 10 वर्षाचा कसं त्याला विचारलं की व तू अशी एक गोष्ट करतोय हा तुला माहिती आहे का तुझी आई तुला काय शिक्षा देईल म्हणून. तर तो काय बोलेल इधर माहीत आहे किंवा माहीत नाही. हं. जर तो बोलला माहीत नाही तर त्याला म्हणजे संपूर्ण नॉलेज नाहीये आणि जर का तो बोलला माहीत आहे हा मग आपण त्याला बोलू तुला माहिती तरी सुद्धा तू मस्ती करतोय बघ आई खूप मारेल तुला. मग तो घाबरतो आणि त्याची ती मस्ती बंद करतो. म्हणजेच काय होतं की तो घाबरला पण आहे. त्याला माहित नाहीये तुम्ही माहिती करून दिलं म्हणजे तो सर्वशक्तिमान नाहीये कारण तो घाबरला कोणाला तरी. आता एकाच ठिकाणी कृष्ण सर्वशक्तिमान पण आहे कारण ह्याच उखळीच्या इन्सिडेंट नंतर त्यांनी तीच उखळ आडवी केली आणि ती उखळ 2 यमलार्जुन नावाची झाडं आहेत. यमलार्जुन म्हणजे इतकी मोठी झाडं आहेत ती जी वडाच्या झाडापेक्षाही मोठी आहेत ती. त्या दोन्ही झाडांना एकत्रितपणे फक्त या उखळीच्या मदतीने कृष्णाने दोन्ही झाडांना पाडलं आणि त्यातनं नलकुबेर आणि मणिग्रीव नावाची 2 पुत्र बाहेर आले. कुबेर जो आहे त्याचे हे पुत्र होते ते. तर जर का तो 4 वर्षाचा मुलगा एवढा सर्वशक्तिमान असू शकतो की 2 यमलार्जुन झाडांना पाडू शकतो तर तो यशोदा मातेसारख्या म्हणजे बाईला घाबरेल तो. आणि तो घाबरलाय ह्याचाच अर्थ आहे की म्हणजे तो सर्वशक्तिमान नाही पण सर्वशक्तिमान आहे म्हणून तर एवढ्या मोठ्या झाडांना पाडू शकला. बरं जर त्याला माहिती जर असतं की यशोदा माता मारेल आपल्याला मग त्यांनी कशाला मस्ती केली असती. जर का त्याला माहिती नाहीये तर मग तो सर्वज्ञ कसा असू शकतो. तर एकाच इन्सिडेंटमध्ये एकाच लीलामध्ये ज्यावेळी त्याला यशोदा मातेला पकडून द्यायचं होतं मस्ती करायची होती हा त्यावेळी त्यांनी त्याचं सर्वज्ञता बाजूला ठेवली. हा नंतर जेव्हा यशोदा माता बांधत होती त्यावेळी तिने त्याला बांधावं ह्याची परमिशन सुद्धा त्यांनीच दिलेली. डिटेलमध्ये जर लीला तुम्हाला सांगायची तर जेव्हा यशोदा मातेने ठरवलं की मी कृष्णाला आता बांधणार आहे त्यावेळी पहिली दोरी घेतली ती दोरी बांधायला गेली त्यावेळी ती 2 बोटं कमी पडली त्याला. मग तिने अजून मोठी दोरी आणली ती सुद्धा बरोबर 2 बोटं कमी पडली. मग दोरीला दोरी बांधली भरपूर भरपूर मोठ्या दोऱ्या आणल्या तरी सुद्धा बरोबर सगळ्या दोऱ्या सुद्धा 2 2 बोटं कमी पडत होत्या. मग शेवटी ती थकलेली आहे वगैरे हे बघितलं मग कृष्णाने म्हणजे बोलले की आता तुम्हाला बांध म्हणून आणि नंतर पुढची जी दोरी आहे ती व्यवस्थित बांधली गेली. ओके. तर जर का कृष्णाची इच्छा नसती तर यशोदा माता त्याला बांधूच नसती शकली. तर ह्याच्यातनच आपल्याला समजू शकतं त्याची सर्वज्ञता पण आहे पण तो त्याचा वापर करत नाही जेव्हा नको असेल तेव्हा. सर्वशक्तिमान पण आहे
तरी सुद्धा त्यांनी त्याचा वापर नाही केला जेव्हा नको तेव्हा. यशोदा मातेला बांधून ठेवायला त्याला परमिशन त्यांनीच दिली. का जर बांधलं नसतं तर उखळ नसती नेऊ शकला तो. उखळ नसती नेली तर यमलार्जुन झाडं पाडू नसता शकला. आणि ते नसते शकले तर मग नलकुबेर आणि मणिग्रीवला मुक्तता मिळाली नसती. तर गंमत ह्याच्यातनं आपण समजू शकतो की तो ह्या सगळ्या गोष्टी परमिट करतो. आणि त्याचं दैवित्व जे आहे ते कधी प्रकट करायचं, कोणती गोष्ट प्रकट करायची, कधी नाही प्रकट करायची, ते पण तो ठरवतो. तर आता गंमत अशी आहे की जेव्हा त्याला ती लीला परफॉर्म करायची असते, तर त्या लीला परफॉर्म करताना कोणती गोष्ट प्रदर्शन करायचं आणि कोणत्या गोष्टीचं प्रदर्शन नाही करायचं, ज्याच्यामुळे प्रेमाचं आदान प्रदान होऊ शकतं, ज्याच्यामुळे प्रेमामध्ये ती गोडी जास्ती निर्माण होऊ शकते, ती ती तो सर्वज्ञता आणि सर्वशक्तिमत्ता कधी दाखवायची, कधी नाही दाखवायची, कधी लपवायची, कधी नाही लपवायची, ते तो ठरवतो. नंद महाराजांनी एकदा कृष्णाला एक मुद्दामून मस्ती मस्करी म्हणून, कृष्णाची मस्करी करायची म्हणून एक भरपूर मोठं जड असं पातेलं होतं. तर नंद महाराजांनी, कृष्ण फक्त 4-5 वर्षाचा होता त्यावेळी त्याला सांगितलं, कृष्णा तू पातेलं आणू शकशील का तू? हा, ते उचलून आणू शकशील का? तर कृष्ण बोलला, हो अगदी आरामात आणून मी म्हणून. तर कृष्णाने अगदी मल्ल कसे असतात ना युद्धाच्या आधी, ते कसे अगदी स्वतःच्या दंडांवरती आणि पायावरती कसे थोपटतात, त्याप्रमाणे मल्लांसारखे हावभाव केले त्यांनी. आणि तो उचलायला गेला. आणि ते बघितलं जड आहे, त्याला उचलता येत नाही, म्हणून त्याला तो अगदी, त्याला कळलं आपण उचलू शकलो नाही. तर अयशस्वी झाल्याच्या त्या भावामुळे तो यशोदा मातेच्या साडीमध्ये जाऊन लपला. तर आता हे झाल्यामुळे नंद महाराज आणि यशोदा मात्यांना एवढं हसू आलेलं आहे आणि त्यांचं प्रेम कृष्णावरती एवढं वाढलेलं आहे. तुम्ही तेच इमॅजिन करा की सर्व विश्वरूपाच्या ह्याच्यामध्ये जर कृष्ण असता, तर नंद महाराजांनी असा प्रश्न त्यांना विचारलाच नसता. आणि हे जे कृष्णाने जे दाखवलेलं त्याच्यावरती रिॲक्शन आहे, त्याच्यामुळे कृष्णावरती नंद महाराजांचा आणि यशोदा मातेचं प्रेम किती वाढलं असेल. त्यांनी किती त्याला आलिंगन दिलं असेल, त्याचं चुंबन घेतलं असेल आणि किती त्याच्याशी खेळले असतील आणि गोड गोड बोलले असतील. हे भक्तांचं प्रेम वाढवण्याची एक प्रकार आहे कृष्णाचा, ज्याच्यामुळे तो सर्वज्ञता आणि सर्व शक्तिमत्ता त्याचं प्रदर्शन किती करायचं, कधी करायचं, करायचं की नाही करायचं, हे तो ठरवतो. त्यामुळे हे जे गुणधर्म जे आहेत ना, सर्व शक्तिमान आणि हे न ते वगैरे, हे सुद्धा कृष्णाला बांधू शकत नाहीत. आपण नाही बोलू शकत तू तू सर्वशक्तिमान आहे म्हणजे तुला एखादी गोष्ट करता येणार नाही. तर तो करता येणार नाही हे सुद्धा तो प्रूव्ह करेल सर्व शक्तिमत्ता बाजूला ठेवून. आणि जर आपण बोललो की तू सर्वशक्तिमान नाही, तर तो प्रूव्ह पण करेल की तो सर्वशक्तिमान आहे. त्यामुळे त्या लीला करताना काय आवश्यक आहे आणि त्या लीलाच्या अनुरूप काय प्रकट करायचं, काय नाही प्रकट करायचं, ह्याचा तो एक सुसंगत असा वापर करतो त्याचा. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. नसेल तर काही प्रश्न असेल तर सांगा मला. हरे कृष्णा. बरं, नाही प्रश्न आपण पुढे बघूया आपण. मग हे जेव्हा आपल्याला समजतं, तर मग आपण त्याच्याकडे शरण जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळे शरणागती करता आपल्याला प्रेरणा निर्माण होते. तर कसं होतं ते? तर कृष्ण कोणत्याही बंधनामधला बांधील नसतो. तो संपूर्ण ज्ञानी आणि संपूर्ण मुक्त आहे. तो कोणत्या गोष्टीचं प्रदर्शन, कोणत्या गोष्टीचं नाही करायचं, कधी करायचं, ते सगळं तो ठरवतो. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला काय होतं की आपल्याला एक कॉन्फिडन्स मिळतो की ज्या व्यक्तीची शरणागती पत्करली आहे, ती व्यक्ती सर्वशक्तिमान आहे, ती व्यक्ती सर्वज्ञ आहे. त्या व्यक्तीमध्ये असं काहीही नाहीये ह्या संपूर्ण भौतिक किंवा आध्यात्मिक जगतात जे त्याच्याकडे नाहीये. असं कोणतीही व्यक्ती नाहीये की जे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे किंवा त्याला इक्वलही आहे. त्यामुळे ही खात्री समज झाल्यावरती आपल्याला एक खात्री निर्माण होते की आपल्याला संपूर्ण ज्ञान, संपूर्ण भक्ती, संपूर्ण मुक्ती फक्त कृष्ण देऊ शकतो. हम्म? आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण एकदा एक एक्झाम्पल घेतलं
की समजा एक बाई, समजा 30 वर्षाची बाई आहे आणि तिला 2 वर्षाचं एक बाळ आहे. तर एखादा चोर घरी आला आणि त्या बाईवरती, ते बाईला तिने धरून ठेवलं आणि बांधायचा प्रयत्न करत असेल, तर तिने जर का त्या 2 वर्षाच्या बाळाला हाक मारली, मदत कर, मदत कर, मदत कर, तर ते बाळ काही करू शकत नाही बिचारा. त्यामुळे काय झालंय की त्या बाळामध्ये ॲबिलिटी नाहीये आणि नॉलेज पण नाहीये कसं मदत करायची. हा, एक 80 वर्षाचा म्हातारा त्याच वेळी असला तर त्याला नॉलेज आहे कसं करायचं, पण त्याच्याकडे ॲबिलिटी नाहीये करण्याची. तो नाही त्या चोराला त्याच्याशी फाईट करू शकणार. पण आपल्याला कोण व्यक्ती हवे ज्याच्याकडे शरणागती घ्यायची आहे, तर त्या व्यक्तीकडे संपूर्ण ज्ञान असलं पाहिजे, सर्व शक्तिमत्ता असली पाहिजे. आणि ते कृष्ण आपल्याला दाखवते की मी ती व्यक्ती आहे, तुम्ही मला शरण येऊ शकता म्हणून. तर एखादा रुग्ण जेव्हा डॉक्टरकडे जातो, त्यावेळी जर का डॉक्टर स्वतः सुद्धा रुग्ण असेल, तर मग त्या व्यक्तीला कसा त्या डॉक्टरवरती विश्वास येईल की बाबा डॉक्टर ज्या सूचना देत आहेत त्या खरोखर चांगल्या आहेत का नाही आहेत म्हणून. जर का तो डॉक्टर स्वतः निरोगी असेल, त्यावेळी सूचनांवरती विश्वास आपण ठेवायला जमतं आपल्याला. तसंच आपण कृष्णावरती विश्वास ठेवू शकतो, कारण तो मायेच्या अधीन नाहीये. ओके, तो मायेच्या पलीकडे आहे हे आपल्याला माहिती पडल्यावरती त्याचा मार्गदर्शन जो ते आपल्याला देतोय, तो त्याच्यावरती आपण अविश्वास ठेवण्याचं काही कारणच नाहीये, कसला संकोच ठेवण्याचं कारण नाहीये. आणि त्याचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याचं अनुसरण आपण आत्मविश्वासाने करू शकतो आपण. आणि ह्या कारणामुळे, ह्या अप्रोचमुळे आपण त्याला शरणागत होऊ शकतो आपण त्याला. आता एक दोन श्लोकांपूर्वी कृष्णाने निर्विकार व्यक्ती जे होते त्याबद्दल त्यांनी माहिती दिली. तर आता आपण बघूया की ही जी सर्वज्ञता आहे कृष्णाची, ही अवैयक्तिक म्हणजे निर्विकार हे जो दृष्टिकोन ठेवलेला आहे लोकांनी, त्यांना कशी खोडून काढते. ठीक आहे. तर साकार आणि निराकार ह्या दोन गोष्टी आपण बघितल्या. तर ह्या दोन्ही गोष्टींचं कृष्ण ह्या काही श्लोकांमध्ये ऍड्रेस करतो. तर हे जे निराकार असतात त्यांना काय वाटतं की निराकार आणि एक मायावादी पण असतात. तर त्यांना काय वाटतं की भगवान श्रीकृष्ण जे आहेत हे प्राकृत आहेत, म्हणजे मायेच्या अधीन आहेत ते. ओके. म्हणजेच काय, तर ते साधारण जीव कसा असतो तुमच्या माझ्यासारखा, त्यांच्यासारखा त्याला देह मिळालाय. ओके. आणि तो जेव्हा देहांतर करतो, त्यावेळी त्या देहांतर केल्यानंतर सुद्धा त्याला आधीच्या जन्मांचं विस्मरण होतं म्हणून. जसं आपल्याला आधीच्या जन्मीचं काही आठवत नाही, तसंच कृष्ण पण विसरून गेलेला आहे. त्यामुळे ते बोलतात की जर का त्या व्यक्तीला विस्मरण झालेलं आहे, तर तो भविष्याबद्दलही काही सांगू नाही शकत तो. त्यामुळे त्याला वर्तमान जीवनातलं पण त्याला कळणार नाही की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. त्यामुळेच काय, तर भूत भविष्य वर्तमान काहीही माहिती नाहीये. आणि जोपर्यंत त्यांना असं वाटतं की जोपर्यंत मनुष्य ह्याच्यातनं बाहेर नाही पडू शकत, तोपर्यंत तो आपल्याला बाहेर पाडायला मदत करू शकत नाही. त्यामुळे इथे भगवान श्रीकृष्ण स्वतः स्पष्टपणे सांगतायत आपल्याला की साधारण मनुष्याला भूत भविष्य वर्तमान काही माहिती नसतं, परंतु ते सर्व काही पूर्णपणे जाणतात. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा कृष्णाने 4थ्या अध्यायामध्ये सूर्यदेव विवस्वानाला गीता सांगितल्याचा बद्दल अर्जुनाला सांगितलं, त्यावेळी अर्जुनाने प्रश्न विचारला आणि कृष्णाने त्याचं उत्तरही दिलं. भविष्याणीच्या भूतानी माम तू वेदन कश्चन, सॉरी, जन्मानी तव चार्जुना तान्यहम वेद सर्वाणी नत्वम वेत्थ परंतप. तर कृष्णाने ते सांगितल्यावरती कृष्णाने हे कन्फर्मही केलंय की बाबा, तुम्हाला एखादी गोष्ट लिमिटेशन म्हणून अप्लाइड असली, तर ती मला सुद्धा लिमिटेशन आहे याचा अर्थ असा नाही आहे ते. ओके. त्यामुळे आपल्या गुणधर्मांच्या बेसिसवरती आपण कृष्णांच्या गुणांचं अनालिसिस करणं हे चुकीचं ठरतं. तर गंमत अशी आहे की जर का आपण एखादी व्यक्ती निर्विकार ब्रह्म, तर जरी त्याला साक्षात्कार झाला
तरी सुद्धा एका दृष्टीने तो अल्पज्ञानीच आहे तो. का? तर त्याला श्रीकृष्ण हे संपूर्ण पुरुषोत्तम भगवान, परम परमेश्वर, परब्रह्म हे आहेत, हे ते समजतीलच असं नाही येते. आता भक्तांना ह्याबद्दल काय वाटतं, तर ते आपण बघून घेऊया. तर काळाचं ज्ञान असणं हे आवश्यक आहे, आणि भक्तांना पण त्याचं कृष्णामध्ये त्यामुळे कॉन्फिडन्स निर्माण होतो. ते ते ज्ञान, आणि कृष्ण त्याद्वारे, ह्या श्लोकाद्वारे ते आश्वासन देतोय की तेच आपले संपूर्ण संरक्षक आहेत. हा, त्याच्यामुळे त्यांच्यामुळेच सृष्टीचं उगम झालेला आहे. त्यामुळे जेव्हा भक्त कृष्णाला शरण जातात, त्यावेळी ते निश्चिंत राहू शकतात. त्यांना माहीत असतं की आपल्या जीवनामध्ये काही जे घडतंय, कोणत्याही प्रकारचा संघर्ष असो, कोणत्याही प्रकारच्या आनंदी घटना असो किंवा दुःखद घटना असो, जे काही असो, त्याचा संपूर्ण संदर्भ कृष्णाला माहीत आहे. त्यांना माहित आहे की त्याचं जे संपूर्ण जे ज्ञान आहे, त्याच्यामुळे त्याला हेही माहीत आहे की कोणती गोष्ट माझ्या आयुष्यात आता घडणं आवश्यक आहे आणि कोणती गोष्ट घडणं आवश्यक नाही येते. हं? जरी त्या भक्ताला भविष्याची समज नसली, तरी सुद्धा त्या भक्ताला एवढी गोष्ट नक्कीच माहीत आहे की जर का कृष्णाने मला एखादी गोष्ट दिली माझ्या आयुष्यात, तर त्याचा अर्थ हा आहे की त्याचा मी प्रॉपर वापर करावा आणि माझी भक्ती वाढवावी. जर का एखादी गोष्ट गोष्ट कृष्णाने मला ह्या आयुष्यात दिली नाही, तर त्याचा अर्थ हा आहे की माझ्या भक्तीसाठी त्याचा काहीही फायदा नाहीये, इनफॅक्ट नुकसान झालं असतं, म्हणून कृष्णाने मला ती दिली नाहीये. त्यामुळे कृष्णाच्या नॉलेजवरती, कृष्णाच्या प्लॅनवरती, कृष्णाच्या इंटेन्शनवरती कोणताही डाऊट घेण्याचं कसलीही गरज नाहीये. ह्याच्यामुळे आपलं ज्ञान वाढतं, भक्ती वाढतं, श्रद्धा वाढते, आणि भक्ताला एका समजतं की काय हवं आहे, काय सर्वोत्तम आहे माझ्याकरता, काय नाहीये. त्याच्याप्रमाणे कृष्ण मला मार्गदर्शन करतील. हरे कृष्ण. तर आता कोणाला काही प्रश्न आहे आतापर्यंत जे सांगितलं ते बद्दल? सुरुवातीला प्रभूजी तुम्ही बोलले ना की काळ हा अ, भौतिक जगामध्ये आहे, आध्यात्मिक जगामध्ये नाहीये. हा हा हा. तर तो आध्यात्मिक जगामध्ये का नाहीये ते थोडस मी विचार करत होते की का असू शकेल म्हणून. काळ बेसिकली इज अ फॅक्टर ऑफ कंट्रोल. काळाच्या अधीन गोष्टी होतात, काळाच्या अधीन गोष्ट ते अस्तित्वात येते आणि संपुष्टात पण येते. स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये कसल्याही गोष्टीचा ऱ्हास होत नाही, त्यामुळे काळाची तिकडे कधी आवश्यकता पडतच नाही तिकडे. काळ बेसिकली त्याच्यामुळे अ, अ, असं एक एन्व्हायरमेंट क्रिएट होतं, ज्याच्यामुळे मिनिंग पास्ट प्रेझेंट फ्युचर अप्लाय होतं, ज्याच्यामुळे गोष्टी क्रिएशन आणि डिस्ट्रक्शन पण त्याच्या कंट्रोलमध्ये येतं. आणि स्पिरिच्युअल गोष्ट तुम्ही आपण ऐकलेलं असेल की कोणतीही गोष्ट जर का ती भौतिक असेल, तर ती त्याचा जन्म होतो आणि त्याचा मृत्यू पण होतो. टाइम बाउंड असते. हा हा. हा. आणि स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक ह्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीला जन्म मृत्यू नसतो, ती इटर्नल असते. त्यामुळे काळाची आवश्यकताच नसते तिकडे. ओके ओके. बरं, कोणाला काही प्रश्न नसेल तर मी दोन तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, आणि त्याबद्दल तुम्ही विचार करायचा आहे तुम्ही. ठीक आहे? तर पहिला प्रश्न असा आहे की जर का कृष्णाला हे सगळं काय घडणार आहे हे माहीत आहे, तर मग ज्योतिषशास्त्र कसं फिट होतं ह्याच्यामध्ये? ज्योतिषशास्त्रामध्ये काय होतं की एक ज्योतिषी असतो, जो आपल्याला सांगतो पुढे काय होणार आहे. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये लोक, म्हणजे ते किती खरं होतं किती नाही ते तेवढं आपल्याला तर माहिती नाही, पण हे ज्योतिषशास्त्र पण वेदांचं एक अंग आहे, म्हणून आपण त्याच्यावरती विश्वास ठेवलाच पाहिजे. की ते आपल्याला सांगतं की बाबा तुम्ही अमुक एक कर्म केली होती पुढच्या आधीच्या आयुष्यामध्ये, आणि त्याच्यामुळे तुम्हाला अमुक एक कर्म ती भोगावी लागतात, अमुक एक फळं मिळतात, अमुक एक त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला.
मग आपण त्यांना विचारतो, मग ह्याच्यातनं मुक्तता नाही आहे का, की काय आहे सोल्युशन? मग ते बोलतात अशी पूजा करा आणि तशी पूजा करा आणि मग तुम्हा बाहेर पडू शकता ह्याच्यातनं. तर म्हणजे काय प्रश्न निर्माण होतो, की बाबा भविष्य चेंज करू शकतो आपण. ओके. मग जर चेंज होऊ शकतं तर भविष्याबद्दल कसं माहिती आहे कृष्णाला? ओके. मग जर भविष्याबद्दल कृष्णाला माहित आहे तर म्हणजे ज्योतिषशास्त्र चुकीचं आहे का? तर हा प्रश्न निर्माण होतो आणि तो व्हायलाच पाहिजे. तर ह्या श्लोकाच्या अनुषंगाने ज्योतिषशास्त्र कुठे बसतं, त्याच्या काय ॲबिलिटीज आहेत आणि काय लिमिटेशन्स आहेत हे कळणं आवश्यक आहे. बरोबर? पटतंय तुम्हाला का तुम्हाला काही वेगळा ओपिनियन आहे तुमचं? हं? आज मला म्हणजे प्रभूजी मला एकच इथे कमेंट करायचं आहे की इथे ज्योतिषशास्त्रामध्ये हे जे ज्योतिषी आपल्याला सांगतात ते कदाचित या जन्मापुरती लिमिट असतील, वाईल कृष्ण भगवानांना आपल्या सोलचा स्टार्ट अँड एंड, म्हणजे स्टार्ट अँड एंड तर नसतोच सोलला, पण आपल्या पूर्ण जर्नी सोलचा माहिती असू शकतो, असं मी जस्ट विचार करते. नाही, इज इट असतो त्यांना. राईट? त्यांना माहिती तर असतोच, पण हा प्रश्न निर्माण येतोच ना, की बाबा जर का त्याला माहिती आहे, मग ज्योतिषशास्त्र चेंज नाही करू शकत म्हणजे. आणि जर ज्योतिषशास्त्र चेंज करू शकतो तर कृष्णाला काय माहिती, की मी पूजा करणार का नाही करणार, कोणत्या जन्मी काय कर्म करणार, त्यामुळे मला काय मिळणार, आणि मग मी त्याची ती पूजा केल्यावरती त्याचं कर्म नाही लागणार मला, मग त्याच्यानी काय होणार आहे काय नाही होणार आहे हे त्याला कसं माहिती? तर हा प्रश्न येऊ शकतो आपल्याला, की ज्योतिषशास्त्राचं आणि ह्या श्लोकाचं काय रिलेशनशिप आहे, आणि जर काय कॉन्ट्रॅडिक्शन असेल तर ते काय कॉन्ट्रॅडिक्शन आहे आणि ते कसं अंडरस्टँड करावं, हा एक प्रश्न निर्माण होतो. दुसरा प्रश्न निर्माण होतो, की एका जीवात्म्याला एक फ्री विल दिलेलं असतं, एक इंडिपेंडन्स दिलेलं असतं कृष्णाने. बरोबर? तुमच्याकडे कृष्णाने तुमचे हात पाय बांधलेले नाही आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला त्यांनी असं नाही सांगितलं की बाबा मी सांगितलंय, मी सर्वोत्तम भगवान आहे, त्यामुळे तुम्हाला असंच केलं पाहिजे. हा, ते कृष्ण बोलत नाही. कृष्ण काय बोलतोय, की हे संपूर्ण काय जीवन आहे, ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी करायला पाहिजेत, त्याच्यामुळे हा हा फायदा होतो, ह्या गोष्टी नाही करायला पाहिजे, त्याच्यामुळे असं असं नुकसान होतं. आता तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही ठरवा, काय करायचंय काय नाही ते. हा इंडिपेंडन्स कृष्णाने दिलाय सगळ्यांना. अर्जुनाला पण संपूर्ण भगवद्गीता सांगितल्यावर कृष्ण अर्जुनाला बोललेला, की यथेच्छसी तथा कुरु, तुला जे आता हवंय ते तू कर. कृष्णाने अर्जुनाचे हात पाय बांधून त्याला नव्हतं सांगितलं की नाही, जोपर्यंत तू अग्री करत नाही मी फायटिंग करेन तोपर्यंत सोडणार नाही मी तुला, असं नाही केलं कृष्णाने. म्हणजेच काय तर इंडिपेंडन्स जो आहे, स्वतंत्रता जी आहे ती कृष्णाने आत्म्याला दिलेली आहे. सगळी सिच्युएशन निर्माण करून झाल्यानंतर कृष्ण बोललाय तुला जे हवंय ते कर. तर जर का एखाद्या जीवात्म्याला इंडिपेंडन्स आहे, तर कृष्णाला हे कसं माहिती मी कोणता डिसिजन घेणार म्हणून? जर मी कोणता डिसिजन घेणार हेच माहिती नसलं तर मग तो त्या डिसिजनचे परिणाम आणि भविष्यात काय होणार आहे हे कसं त्याला माहिती? मग ह्या श्लोकाचा एका जीवात्म्याच्या इंडिपेंडन्सशी काय संबंध आहे हे जाणून घेणं आवश्यक ठरतं. आणि हे दोन्ही क्वेश्चन्स आपण पुढच्या क्लासमध्ये ॲड्रेस करू आपण. ठीक आहे. तर सांगायचा पॉइंट असा की जर का तुम्हाला 26व्या ह्या श्लोकापर्यंत भगवद्गीता नीट समजली, आणि हे जे पुढचे दोन जे क्लासमध्ये जे दोन आन्सर्स क्वेश्चन्स आपण आन्सर करणार आहोत ते जर का तुम्हाला समजले, तर तुम्ही समजू शकता की तुम्ही कृष्ण कोणत्या बेसिसवरती आपल्याशी रिलेट करतो वगैरे ते बऱ्यापैकी चांगलं समजलेलं आहे म्हणून. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. प्रभू फक्त म्हणजे ठीक आहे, तुम्ही म्हणाला आपण पुढच्या पुढच्या वेळी बघूया, पण एक जस्ट फक्त साधा एक माझ्या डोक्यामध्ये आलेला एक विचार, की ज्योतिषशास्त्र हे म्हणजे ग्रहांच्या स्थितींवरती अवलंबून असतं. म्हणजे कुठला ग्रह काय आणि त्याच्यानुसार म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जन्मानुसार म्हणजे ते एक काय म्हणतात विश्लेषण केलं जातं की तो काय करणार वगैरे, म्हणजे त्याच्या भविष्याबद्दल. तर समजा हे ग्रह तारे जर समजा श्रीकृष्णाच्याच कंट्रोलमध्ये असला, तर मग
ऑब्व्हियसली त्यालाच माहिती असणार ना की पुढे काय होणार. तर हे हे रिलेशन आहे का पण जे आपण. तुमचं जे प्रारब्ध असतं ते तुम्हाला मिळतं. तर ते हो, एखादा बरोबर. समजू शकतो, राईट. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीचे 10 रुपये चोरले, तर त्याची त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. तर ते तुमचं प्रारब्ध झालं. पण जी सिच्युएशन तुमच्या आयुष्यात आतापर्यंत घडलीच नाहीये, ज्याच्यामुळे तुम्ही त्याला रिॲक्शनच दिली नाही, आणि त्या रिॲक्शन न दिल्यामुळे तुमचं अजून कर्म संचितच झालेलं नाही, तर ते न संचित झालेल्या कर्माच्या मुळे सुद्धा तुमच्या जी लाईफची डायरेक्शन आहे, जर्नी जी आहे आत्म्याची, तर कृष्ण बोलते मला भविष्य पण माहिती आहे. मग ते कसं माहिती कृष्णाला? मग की जे घडलंच नाहीये, ज्याला मी कर्म केलंच नाही आतापर्यंत, त्याचं रिॲक्शन तर दूरची गोष्ट, त्या रिॲक्शन मुळे काय पुढे होणार आहे ते सुद्धा माहिती आहे कृष्णाला. मग ज्योतिषशास्त्र तिथपर्यंत पोहोचू शकतं का, की मी कोणत्या कोणत्या जन्मी कोणतं कर्म करणार आहे ते सुद्धा ज्योतिषशास्त्राला माहिती आहे का? जर ते माहिती नाही, तर मग त्या कर्माचे परिणाम कसे माहिती असेल ज्योतिषशास्त्राला? बरोबर. बरोबर. त्यामुळे हा. हा, ग्रह बरोबर. तारे काय घडणार आहे ते सांगतात. पण ग्रह तारे आपण आपलं जे कर्म केलेलं आहे त्याच्या बेसिसवरती ते सांगतात की असं घडेल तसं घडेल. जे कर्म हम्म. घडलेलंच नाहीये त्याचा बेसिस कसा वापरू शकतील ग्रह तारे? पण कृष्ण बोलते मला तेही माहीत आहे. ओके प्रभू. त्यामुळे हा श्लोक त्या दृष्टीने भरपूर इम्पॉर्टंट आहे. फ्रॉम अ भक्ती पर्स्पेक्टिव्ह ह्या श्लोकाचा थोडासा कॉन्ट्रीब्युशन आहे. पण ह्या लाईफमध्ये आपण जगत असल्यामुळे कृष्णाचं जे आपल्या प्रती रिलेशनशिप आहे ते समजणं, आणि कृष्ण आपल्यापाशी कसं रिॲक्ट करतो आपल्याला ते समजण्याकरता ह्या श्लोकाचा खूप मोठा योगदान आहे. आणि ते योगदान समजण्याकरता ह्या श्लोकाचा ॲस्ट्रॉलॉजीशी आणि इंडिपेंडन्स ऑफ द सोल या दोन्ही गोष्टींशी महत्त्व समजणं आवश्यक आहे. तर तो आपण पुढच्या आठवड्यात बघून घेऊया आपण. हरे कृष्णा.